Good morning, everyone. Today we are going to see data types in Java, and also we are going to see the data type array. So let's start. Data types, yes. So data types, there are different data types are available in Java. These are integer, real, character, and boolean. Its subtypes are byte, short, integer, long. Float in real, it's a float and double. In character, it's char, and in boolean, it's a boolean. So integer is used to store the values without decimal point. That is the whole number. Okay, its group indicates group includes byte, short, integer, and long subcategory. Next one is the float. It contains the number with decimal point. So that is also known as the real number, and its categories are float and double. Next one is the character. It stores the character, alphabet, special symbol, digit, and as a character. Next boolean, it has a two value, true or false. So first one is the byte. It contains, it occupies the memory 1 byte, that is 8-bit. And its range is this one, minus 182 to plus 127. Example, byte A is equal to 100 or the negative value. Byte B is equal to minus 50. शॉर्ट मध्ये जराशी मेमरी इन्क्रीज केली तर 1 बाइट होती तर 2 बाइट केली आणि 1 बाइट म्हणजे 8 बीट म्हणजे 2 बाइट मीन्स 16 बीट आणि त्याची रेंज ही -32 768 टू प्लस 32 767 एक्झाम्पल दिले इथं. नेक्स्ट वन इज द इंटिजर. इंटिजरला इथं 2 बाइट होती इथे 4 बाइट केले म्हणजे 32 बिट्स आणि त्याची रेंज एवढी वाढवली. That is -2147483648 2 plus 2147483647 आणि त्याला व्हॅल्यू असाइन केले. नेक्स्ट वन इज द लॉंग. लॉंग म्हणजे 8 बीट घेतला, इंटिजर मध्ये 4 होतं आणि त्याची रेंज एवढी इन्क्रीज केली. एक्झाम्पल हे आहे त्याचं. फ्लोट मध्ये आपण आता काय करतो, फ्लोट मध्ये आपण सिंगल प्रिसिजन 32 बीट ज्याची मेमरी साइज आहे 4 बाइट दॅट इज 32 बीट आणि याची रेंज 1.4 e minus raised to minus 045 to 3.4 e raised to plus 038. एक्झाम्पल आहे. नेक्स्ट वन इज डबल. डबल मध्ये रेंज आणखी वाढवली 4.9 e minus raised to minus 324 to 1.8 raised e raised to plus 308. कॅरेक्टर मध्ये सिंगल कॅरेक्टर आपण स्टोर करू शकतो and that enclosed with single quote. आणि स्ट्रिंग म्हणजे ग्रुप ऑफ कॅरेक्टर्स. नेक्स्ट वन बुलियन, तर त्याला 2 व्हॅल्यू आपण असाइन करतो दॅट इज ट्रू आणि फॉल्स. तर हे बेसिक डेटा टाइप्स आहेत जे आपण जावा प्रोग्रामिंग मध्ये यूज करतो. नेक्स्ट कॉन्सेप्ट आहे टाइप कास्टिंग. टाइप कास्टिंग म्हणजे ज्यावेळी आपण एखादा टाइप दुसऱ्या टाइप मध्ये कन्वर्ट करतो त्याला आपण टाइप कास्टिंग म्हणतो. आता टाइप कास्टिंग मध्ये बघा, सपोज जर एखादी इथे बघा फ्लोट ए डिफाइन केलाय, त्याला 8.344 ही फ्लोट व्हॅल्यू असाइन केली ए व्हेरिएबलला आणि इथे इंटिजर बी व्हेरिएबल गेले. आता बी ला आपल्याला असाइन करायची ए ची व्हॅल्यू. बी इज इक्वल टू, आता ही ए ची व्हॅल्यू आपल्याला बी ला असाइन करायची म्हणून इथं लिहिलेलं इंटिजर ए. ओके, नेक्स्ट वन कमांड लाईन आर्ग्युमेंट. हे आपण कमांड लाईन आर्ग्युमेंट हे आपण मेन लाईनला जी काही पास करतो त्याला कमांड लाईन म्हणतात. तर त्याला जे आपण आता बघा इथं काय पास करतोय आपण मेन मध्ये स्ट्रिंग ॲरे आपण पास करतोय मेन मेथडला. ओके, आता ते डायरेक्टली आपण यूज करू शकतो. आता बघा यामध्ये कमांड लाईनचा एक एक्झाम्पल म्हणून प्रोग्राम दिलाय. त्यामध्ये आपण फॉर इथं मेन मेथड आपण लिहिली आणि ऍज अ पॅरामीटर म्हणून स्ट्रिंग ॲरे पास केलाय. फॉर इंटिजर आय इज इक्वल टू 0, आय लेस दॅन ॲरे लेंथ आय प्लस प्लस. आणि इथं बघा आपण काय केलंय, ॲरे आय आणि त्याला व्हॅल्यू कॉन्कॅट केली ॲरे आय ची. आता बघा ज्यावेळी आपण हा प्रोग्राम कंपाइल करतो आणि रन करतो, आता इथं मी रन केल्यानंतर नाव लिहिलंय जावा कमांड लाईन डेमो.
हा एक्झिक्यूट केला मी प्रोग्राम. चेक 19.255 टेस्ट एम. आता हे ऍज अ आर्ग्युमेंट म्हणून पास केलं. त्याची त्यांनी बघा पहिल्यांदा लेंथ सांगितली 15, नंतर पहिल्यांदा काय पहिलं कॅरेक्टर 50, नेक्स्ट काय चेक, नेक्स्ट काय 90.225, नेक्स्ट पुन्हा टेक्स्ट, पुन्हा एम, पुन्हा 2485. म्हणजे ज्यावेळी आपण एक प्रोग्राम एक्झिक्यूट करतो त्यावेळी पुढे जे काय आपण पाठवतो ते ऍज अ आर्ग्युमेंट म्हणून इथं स्ट्रिंग अरेला घेतात. अरे आता आपण बघणारच आहे प्रोग्राम. ठीक आहे, डायरेक्ट आपण अरे कडे जाऊ आता. अरे अरे काय, अरे इज द कलेक्शन ऑफ एलिमेंट्स ऑफ अ सेम डेटा टाइप. म्हणजे आपल्याला एकाच डेटा टाइपचे जर एलिमेंट आपल्याला कलेक्ट करून एका व्हेरिएबल मध्ये स्टोअर करायचे असेल तर त्यावेळी आपण अरे यूज करतो. फॉर एक्झाम्पल आपल्याला मला जर आपल्या प्रोग्रामिंग मध्ये आपल्या क्लास मधल्या मुलांचे रोल नंबर्स आणि त्यांचे नेम स्टोअर करायचे, त्या रोल नंबर साठी मला प्रत्येकाला व्हेरिएबल डिक्लेअर करायला लागेल आणि त्यामध्ये खूप मेमरी कंझ्युम होईल. नेम साठी पुन्हा मला सेपरेट व्हेरिएबल्स तेवढे जेवढे रोल नंबर आहेत तेवढे रोल नंबर मला ऍज अ व्हेरिएबल म्हणून डिक्लेअर करायला लागतील आणि सेम तेवढे मला नेम डिक्लेअर करायला लागतील. त्यापेक्षा आपण काय यूज करू शकतो, अरे यूज करू शकतो. अरे मध्ये आपण एकच रोल नंबर म्हणून डिफाईन करू आणि त्याला साईज देऊ. आता समजा वर्गात 20 मुलं आहेत तर 20 आपण साईज दिले तर रोल नंबर 0 म्हणजे पहिल्याचा, रोल नंबर 1 म्हणजे दुसऱ्याचा, असं सेकंडला आपण असाइन करून घेऊ. आता या अरेचे टाइप्स आहेत बेसिकली 1 डायमेन्शनल अरे आणि 2 डायमेन्शनल किंवा मल्टी डायमेन्शनल अरे म्हणतो आपण. 1 डायमेन्शनल अरे मध्ये 1च सबस्क्रिप्ट असते किंवा इंडेक्स असतो. बघा हा इथं 1च इंडेक्स आहे, त्याला म्हणतात 1 डायमेन्शनल अरे. आता हा जावा मध्ये कसा डिफाइन करायचा, डेटा टाइप नेम इज इक्वल टू न्यू डेटा टाइप आणि त्याचा इंडेक्स. फॉर एक्झाम्पल इंटिजर अरे इज इक्वल टू न्यू इंटिजर 5. ओके, आता इथं अरे बघा किंवा आपण अशा पण पद्धतीनं डिफाइन करू शकतो इंटिजर अरे, इथं सेमीकोलन दिला आणि AR इज इक्वल टू न्यू इंटिजर 5. ओके, हे 0 1 2 3 4 हे एलिमेंट्स आहेत. ओके, त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण व्हॅल्यू पण त्याला असाइन करू शकतो. आता इथं 22 व्हॅल्यू, इथं 53, इथे 91, इथं 18 आणि 61. आता मला समजा ही जर व्हॅल्यू ऍक्सेस करायची असेल तर मी कशी करणार, system.out.println AR3, तिथं तो प्रिंट काय करेल, इथली व्हॅल्यू म्हणजेच 18 याच्यामध्ये स्टोअर आहे. ठीक आहे, तर अरे एलिमेंट्स आपण कशा पद्धतीने ऍक्सेस करू शकतो, थ्रू अरे इंडेक्स. अरे इंडेक्सच्या थ्रू आपण ऍक्सेस करू शकतो. एक बघा डेमो दिलाय, आपण क्लास अरे डेमो घेतला, तिथं आपण मेन मेथड राईट केली, इंटिजर अरे पास केला, हा बघा डिफाइन केला आपण इंटिजर अरे आणि त्या अरेला न्यू इंटिजर 5 म्हणजे 5 एलिमेंट्स. ओके, नंतर इथं आय नावाचा एक व्हेरिएबल घेतला, अरे एलिमेंट्स आर आय इज इक्वल टू 0 फोर अरे आय प्लस सॉरी system.out.println अरे आय, त्यामध्ये व्हॅल्यू प्रिंट केल्या. आता आपण लाईव्हच बघू, तुम्हाला क्लिअर होऊन जाईल. नोटपॅड मध्ये ओपन केला क्लास, ओके. इथं आपण त्यानंतर मेन मेथड राईट करूया. मेन मेथड साठी आपण लिहिलं पब्लिक स्टॅटिक void नेम, इथं आपण पॅरामीटर पास केलं स्ट्रिंग. हा ब्रॅकेट पुढे मागे कुठेही इंडेक्स आपण म्हणून दिला तरी चालतो. ओके, मेन मेथड आपण ओपन केली. आता आपल्याला काय करायचं आहे, फर्स्ट मी व्हेरिएबल डिक्लेअर केले इंटिजर आय आणि अरे साठी ARR मी घेतला. नेक्स्ट लाईनला लिहिलं ARR इज इक्वल टू न्यू इंटिजर, त्याला मी साईज दिली 5. ओके, आता इथं फर्स्ट मी लिहिलं system.out.println एंटर अरे एलिमेंट, ब्रॅकेट क्लोज केलं. नंतर मला ते फॉर लूप मध्ये आपल्याला यूज करायला लागतील, कारण की एलिमेंट हाय एलिमेंट्स आहेत. आय इक्वल टू 0, आय लेस दॅन 5, आय प्लस प्लस, आणि इथं मी दिलं system.out.println
तीच लाईन पेस्ट केली. एलिमेंट अरे एलिमेंट आर, इथे जरा स्पेस दिली म्हणजे ते एलिमेंट्स स्पेस दिली. आता दिले आपण अरे आणि इथं आपण आय दिली. तर फर्स्ट काय होणार बघा प्रोग्राम एक्झिक्यूट होताना, या क्लासचं नाव वन अंडरस्कोर ओके. आता फर्स्ट काय होणार, आपण अरे व्हेरिएबल डिक्लेअर केला. युजरला मेसेज दिसेल सिस्टम डॉट की एंटर अरे एलिमेंट. तो जो एलिमेंट टाकेल 5 टाइम्स तो एलिमेंट्स टाकेल आणि ते नेक्स्ट आपण काय करू प्रिंट करू. मग आता फर्स्ट एलिमेंट टाकला तर तो काय होणार आहे अरे 0 होणार आहे. सेकंड टाकेल तो अरे 1, थर्ड टाकेल तो अरे 2, फोर्थ टाकेल तो अरे 4 आणि फिफ्थ टाकेल तो अरे 5. तर आता हा एक्झिक्यूट करायला आपल्याला कमांड लाईनला जायला लागेल. ओके, असाच प्रोग्राम आहे. नॉन प्रॉम्प्टला गेलो आपण. आता आपल्याला प्रोग्राम आपण आपल्याला द्यायचं कॉपी, इथं पुन्हा जायचं, इथं cd/d हा पाथ पेस्ट करायचा. आपण ए ड्राईव्हला आलो. त्यानंतर आपल्याला प्रोग्राम कंपाइल करायचा आहे जावा सी वन अंडरस्कोर अरे 1 डॉट जावा. ओके, काय म्हणलं एक्सपेक्टेड सेमीकोलन मिसिंग. नो सॉरी, again compile the program. आता आपल्याला रन करू जावा वन अंडरस्कोर अरे 1. could not find or load main class or 1 अंडरस्कोर अरे 1. प्रोग्रामला नाव कसं दिलं आपण 1 बरोबर आहे. जावा फाईल क्रिएट झाली, एक्झिक्यूट का होईना. मेन मेथड राईट केली ना आपण, पब्लिक स्टॅटिक void main string else. इथं बरोबर मेन क्लोज केली, फॉर लूप इथे क्लोज केली, बरोबर आहे. 1 अंडरस्कोर अरे 1 could not find or load main class 1 अरे 1 क्लास का नाही लोड करत. एक मिनिट जस्ट चेक करूया काय प्रॉब्लेम आहे. ओके, इथं आपल्याला नाव लिहिताना आपण चुकून अंडरस्कोरच्या जागी. ओके, दीज आर द एलिमेंट्स 0 1. आता इथं झिरोच का आलं, कारण की आपण पहिल्यांदा फॉर लूप केलं, फॉर आय इज इक्वल टू 0 व्हॅल्यू झाली, कंडिशन ट्रू झाली आणि अरे 0 प्रिंट केलं त्यांनी. मग ती व्हॅल्यू काय झाली अरे एलिमेंट साठी 0, पहिल्यांदा 0 कारण की त्याला आपण काय व्हॅल्यूज असाइन केले नाहीत की अरेला डायरेक्ट आपण प्रिंट करतो. आता आपण इथे त्याला काहीतरी व्हॅल्यू असाइन करू. मी इथं लिहिलं अरे आय इज इक्वल टू आय. बघूया काय आउटपुट येते. ओके, आता याला व्हॅल्यू आल्या 0 1 2 3 4 जे आपण असाइन केलं. आता इथे काय होणार आहे बघा, फर्स्ट आय ची व्हॅल्यू 0, अरे 0 इज इक्वल टू 0.
परत 1 होणार, अरे 1 इज इक्वल टू 1 अशा त्याला आपण व्हॅल्यू काय केलं, असाइन केलं. आता आपण एक नेक्स्ट प्रोग्राम करूया ज्यामध्ये आपण स्टुडंटचा रोल नंबर घ्यायचा आणि 3 सब्जेक्टचे मार्क्स घ्यायचे आणि त्यानंतर त्यांची ऍडिशन करायची 3 सब्जेक्टच्या मार्क्सची आणि टोटल प्रिंट करायची. त्यासाठी आपण आय घेऊया, अरे असून ठीक आहे, आणि त्यानंतर आपल्याला एक टोटल म्हणून व्हेरिएबल लागेल. त्या टोटलला इथंच व्हॅल्यू आपण असाइन करून देऊ. टोटल इज इक्वल टू 0. ओके, आता समजा आपण त्याचा रोल नंबर घेऊया, एंटर रोल नंबर. तो आता असाइन कशाला करायचा, रोल नंबर आपल्याला इथे आर नंबर म्हणून आपण घेऊया, इथे कॉमा मी देतो आर नंबर. आर नंबर इज इक्वल टू, त्याच्या आधी आपल्याला स्कॅनरचा क्लास क्रिएट करायला लागेल, ऑब्जेक्ट क्रिएट करायला लागेल. स्कॅनर एस इज इक्वल टू न्यू स्कॅनर इंटू ब्रॅकेट सिस्टम डॉट इन. इथं वरती त्यासाठी एक लाईन इम्पोर्ट करून घ्यायला लागेल, इम्पोर्ट जावा डॉट युटिल डॉट स्टार. ओके, नंतर आपण रोल नंबर घेतला, तो रोल नंबर आपल्याला भेटणार एस डॉट नेक्स्ट इंट मध्ये. ओके, नंतर आपण मेसेज देणार एंटर मार्क्स ऑफ 5 सब्जेक्ट, एंटर मार्क्स ऑफ 5 सब्जेक्ट्स. तर जे मार्क्स देतील ते आपण कशामध्ये घेणार, अरे मध्ये घेणार आहे, बरोबर ना. ते कशामध्ये आपल्याला भेटणार, अरे आय मध्ये, आणि ते आपण काय करणार आहे, टोटलला टाकणार आहे. म्हणजे टोटल इज इक्वल टू टोटल प्लस अरे आय. अरे आय मध्ये व्हॅल्यू आपल्याला घ्यायला लागतील. आधी आपल्याला एकदा लिहायला लागेल अरे आय इज इक्वल टू एस डॉट नेक्स्ट इंट. जे मार्क्स दिले ते आपण सगळे अरे मध्ये स्टोअर करून घेतले आणि टोटलला आपण टोटल मध्ये ते ऍड केले. त्यानंतर आपल्याला प्रिंट करायचे टोटल. इथं पहिल्यांदा मी प्रिंट केला युअर रोल नंबर इज, रोल नंबर कशामध्ये आपण स्टोअर केलाय, आर नंबर मध्ये. मी इथं लिहिलं आर नंबर. पुन्हा एकदा कंट्रोल व्ही केलं, टोटल मार्क इज, टोटल मार्क्स आर. हे प्रत्येक वेळी प्रिंट होईल, आपण हे फॉर लूपच्या बाहेर टाकू, नाही तर ते प्रत्येक वेळी प्रिंट करेल. टोटल मार्क्स आर प्लस टोटल. ओके, बघूया काय प्रोग्राम एक्झिक्यूट होतोय का, काय एरर असेल तर क्लिअर करू. वन अरे डॉट जावा, yes, enter roll number, suppose 5, enter marks of 5 subject, 85, 75, 95 and 65 and again 85. roll number is 5 and total mark is 405. जर आपल्याला स्पेस द्यायची तर स्पेसिंग करा, एंटर रोल नंबर. अरे अरे तो सेव्ह कराय तो स्पेस दाखवणार नाही, कारण की आपण कंपाइल पण करायला लागतो आपल्याला प्रोग्राम.
ठीक आहे, तर इथं स्पेस आलेलंच असेल. तर दिस इज वन डायमेन्शनल अरे. आता याच्यामध्ये आपण व्हॅल्यू कशा स्टोअर करायच्या ते बघितलं. नेक्स्ट वन इज द टू डायमेन्शनल अरे. टू डायमेन्शनल मध्ये दोन इंडेक्स असतात. तर सिंटॅक्स डेटा टाइप नेम द स्क्वेअर ब्रॅकेट इज इक्वल टू न्यू डेटा टाइप द रो इंडेक्स आणि कॉलम इंडेक्स. आता ह्या हे एक्झाम्पल आहे आणि हा इंटिजर अरे. इथं दोन इंडेक्स दिले इज इक्वल टू न्यू. आता हा काय होणार आहे 4 रो आणि 3 कॉलम्सचा आपण त्यामध्ये घेऊ शकतो. ओके, 4 रो म्हणजे 4 एलिमेंट्स आणि 3 कॉलम म्हणजे टोटल एलिमेंट्स किती झाले. पहिल्या रो मध्ये 4, दुसऱ्या रो मध्ये 4 आणि तिसऱ्या रो मध्ये 4. 4 तिकून 12 एलिमेंट झाले टोटल. आता ह्याच्यामध्ये बघा हे सेम एक्झाम्पल सांगितलं. रो 0 मध्ये एरो 0 0 कारण रो 0 कॉलम 0, रो 0 कॉलम 1 आणि रो 0 कॉलम 2. म्हणजे तो कसा रिप्रेझेंट केला ॲरे 0 0 ॲरे 0 1 पहिला रो असतो नेक्स्ट कॉलम असतो. इथं बघा ॲरे 0 2. आता इथं रो फर्स्ट आहे आणि कॉलम 0 म्हणून ॲरे 1 0 1 1 1 2. इथं रो 2 आणि कॉलम 0 म्हणून ॲरे 2 0 2 1 आणि 2 2. इथं 3 0 3 1 आणि 3 2 असे आपण त्यामध्ये एलिमेंट डिफाइन करतो. आता बघा याच्यामध्ये एलिमेंट्स दिले 0 0 0 1 1 1 2 2 2 3 3 3. हा काय आहे पहिला एलिमेंट, हा पहिला रो आणि हा पहिला कॉलम. हा पहिला रो दुसरा कॉलम, पहिला रो तिसरा कॉलम, दुसरा रो पहिला कॉलम, दुसरा रो दुसरा कॉलम, दुसरा रो तिसरा कॉलम, सो ऑन. ओके, अशा पद्धतीने एलिमेंट्स त्यामध्ये ऍड केले जातात. असे पण आपण ते रिप्रेझेंट करू शकतो एकाच ह्याच्यामध्ये किंवा असे पण रिप्रेझेंट करू शकतो. हा पहिला रो दुसरा रो तिसरा रो. त्यानंतर एक प्रोग्राम घेतलाय बघा अरे डेमोचा सेम. त्यामध्ये 2 डायमेन्शनल अरे घेतलाय. इथं डेटा इनपुट स्ट्रीम रीडर यूज केलंय. इथं एंटर एलिमेंट्स म्हणले बघा 4x3 मॅट्रिक्स साठी. त्यामध्ये किती एलिमेंट्स द्यायचे टोटल 12 एलिमेंट्स द्यायचे 4x3 साठी. 4 रोज अँड 3 कॉलम्स. आणि ते अरे आपण याच्यामध्ये स्टोअर केले मगाशी आपण केलेलं तसंच सेम. ऑलरेडी ते इंटिजर मध्ये पुन्हा कन्वर्ट करायचे आणि त्यानंतर नेक्स्ट काय केले प्रिंट केले. आता याच्यामध्ये बघा पहिल्यांदा अरेची आय ची व्हॅल्यू 0 असणार त्यावेळी जे ची व्हॅल्यू 0 म्हणजे 0 0. पुन्हा जे ची व्हॅल्यू इन्क्रीज होणार 0 1 आणि 0 2. इथं आपण 4 आणि 3 डायरेक्ट पण देऊ शकतो. मग इथं लेस दॅन 4 आणि लेस दॅन 3 असं करू शकतो. ठीक आहे. ओके, चला लाईव्ह बघू तुम्हाला क्लिअर कन्सेप्ट होऊन जाईल. तरी पण ह्यांनी अरे मध्ये डिस्प्ले केला नाही. हा आता केलंय. ओके, एलिमेंट्स पण प्रिंट केलेत का. ओके, इथं एलिमेंट्स प्रिंट केले. ओके, चला प्रोग्रामच करू डायरेक्ट. आता इथं 1 अरेच्या जागी मी न्यूज घेऊ. इथं मी चेंज केलं 2_ अरे. ओके, आता फर्स्ट आपण काय करणार आहे इंटिजर मध्ये पहिल्यांदा अरे डिफाइन केला न्यू अरे. आता इथं आपल्याला 4x3 चा यायचा म्हणून इथं स्पेसिफाय केलं 4 and 3. ओके, आपण अरे डिक्लेअर केला. त्याचं नाव काय 2_ अरे. ओके, आणि आणखीन आपल्याला व्हेरिएबल लागतील आय आणि जे.
ठीक आहे. त्यानंतर इथं आपण मेसेज दिला सिस्टीम डॉट आउट प्रिंटल एंटर एलिमेंट्स. आता आपल्याला ते रीड करायचे. रीड करण्यासाठी आपण स्कॅनरचा ऑब्जेक्ट क्रिएट केला. स्कॅनर एस इज इक्वल टू न्यू स्कॅनर ब्रॅकेट मध्ये सिस्टम डॉट ओके. हा स्कॅनरचा ऑब्जेक्ट केला. आपण इथं फॉर लूप स्टार्ट करू. पहिल्यांदा फॉर लूप आय इज इक्वल टू 0 आय लेस दॅन आपल्याला 4 एलिमेंट्स घ्यायचे रो मध्ये. तुम्ही 4 दिलं आय प्लस प्लस. ओके. त्यानंतर मला सेकंड लूप मध्ये फॉर j इक्वल टू 0 j लेस दॅन आपल्याला 3 एलिमेंट घ्यायचे. j लेस दॅन 3 नेक्स्ट j प्लस प्लस. त्या एलिमेंट्स आपल्याला सगळे अरे मध्ये स्टोअर करायचे बरोबर ना. आपण ए एलिमेंट मध्ये ए पहिल्या याच्यामध्ये आय दुसऱ्या याच्यामध्ये j इज इक्वल टू s डॉट नेक्स्ट इंट. ओके. हे सगळे एलिमेंट्स आपण अरे मध्ये स्टोअर केले. आता आपल्याला काय करायचं आपण क्लोज नाही केलं का. यस. इथं आपल्याला क्लोज करायला लागेल फॉर लूप. आता आपल्याला ते एलिमेंट्स प्रिंट करायचे म्हणून इथं मी पुन्हा राईट केलं सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटलन the elements are आता इथे मला पुन्हा फॉर लूप राईट करायला लागेल कारण प्रिंट करताना पण आपल्याला तोच एलिमेंट आपल्याला डिस्प्ले करायचा. इथं मी लिहिलं फॉर आय इक्वल टू 0 आहे. आता इथं मला फक्त काय लिहायचं सिस्टम आउट डॉट प्रिंट. आता इथं मी प्रिंट एलिमेंट का नाही घेतलं मी ते नंतर सांगतो तुम्हाला. आणि इथं मला लिहायचं एलिमेंट आय आणि जे आणि या फॉर लूपच्या बाहेर मला लिहायचं सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट एलिमेंट. ओके. बघूया आउटपुट काय येते. जर आउटपुट करेक्ट आलं तर प्रोग्राम तुम्हाला एक्सप्लेन करू. ओके. आता 1 अरेच्या जागी 2 अरे 1 अरे 1 नाही अरे मला वाटतं yes 2 underscore array java c dot java. हो आता पुन्हा काय चुकलं java c file not found. नाही चुकलं का 2 underscore array प्रोग्राम सेव्ह झाला का. लोकेशन चेक करूया. बरोबर आहे. हो त्याला डॉट जावा पण एक्सटेन्शन दिलं नाही. डिक्लेअर करताना इज इक्वल टू न्यू इथं अरे नाही आपल्याला येस काय म्हणते कॅनॉट फाइंड सिम्बॉल. एक मिनिट यात कसं डिफाइन केलं बघा. न्यू इंटिजर सॉरी न्यू इंटिजर डेटा टाइप द्यायचा इथं सिंटॅक्स चुकला. क्लिअर स्क्रीन
Yes, compile Java 2 underscore array enter elements 5 6 4 3 2 1 हे झाले 6 झाले 7 8 9 8 5 2 ओके बघा एलिमेंट मॅट्रिक्स फॉर्मॅट मध्ये आले आपल्याला इथं स्पेस द्यायची स्पेस द्यायची राहिली पुढे दिली ती इथं प्रिंट केल्यानंतर प्लस स्पेस दिली elements 1 2 3 4 5 6 7 8 9 0 1 2 elements in matrix format हे 2 डायमेन्शनल अरेने आपण प्रिंट केलं आता बघा प्रोग्राम मध्ये फर्स्ट काय करायचं आपल्याला जे काही एलिमेंट्स दिले ते रीड करून घ्यायचे आपल्याला दोन लूप का लागतात फर्स्ट लूप आपल्याला रो साठी आणि दुसरं कॉलम साठी जे काही एलिमेंट्स आहेत ते एलिमेंट रीड केले आणि AIJ मध्ये स्टोअर केले नेक्स्ट आपल्याला ते प्रिंट करायचे प्रिंटला पण आपण काय केलं दोन फॉर लूप यूज केले हा रो आपल्याला 4 टाइम्स फिरायचा कॉलम 3 टाइम्स आणि नेक्स्ट आपण ते प्रिंट करताना इथं AIJ प्रिंट केलं इथं स्पेस दिलं म्हणजे ते प्रत्येक वेळी ज्या काय व्हॅल्यूज त्या अरे मध्ये आता फर्स्ट येणार 0 0 तो प्रिंट होईल आणि प्लस देऊन थोडं स्पेस देईल त्यानंतर पुन्हा होणार जे व्हॅल्यू 1 होणार 0 1 होणार ती व्हॅल्यू प्रिंट होणार 0 2 होणार पुन्हा 3 झाल्यानंतर इथं फॉल्स होणार पुन्हा मग I ची व्हॅल्यू 1 होणार मग येणार 1 0 होणार पुन्हा 1 1 1 2 1 3 ला पुन्हा फॉल्स होणार पुन्हा I ची व्हॅल्यू इन्क्रीज होणार पुन्हा 2 होणार 2 0 2 1 2 2 पुन्हा 3 0 3 1 3 2 आता इथं मी system.out प्रिंट का लिहिलं कारण मला एकाच लाईन मध्ये प्रिंट करायचं जर इथं प्रिंट एलिमेंट लिहिलं तर एका खाली ते एक आलं असतं म्हणून इथं मी प्रिंट लिहिलं सिंपल आणि ज्यावेळी एकदा ते प्रिंट होईल म्हणजे 3 आता हे किती जे लूप प्रिंट होईल त्यानंतर मला नेक्स्ट लाईनला जायचंय म्हणून इथं मी लिहिलं system.out.println ओके हे अरेचे एक्झाम्पल तर मल्टी डायमेन्शनल अरे आता सिंगल मध्ये एक होता 2 डायमेन्शन मध्ये 2 मल्टी डायमेन्शन मध्ये जर आपल्याला 3 करायचे तर 3 पण करू शकतो ओके जेवढे आपण डायमेन्शन वाढू जाऊ तर त्याला म्हणतात मल्टी डायमेन्शनल अरे तो इथं अरे दिलाय 10 टोटल 5 एलिमेंट्स आहेत त्याच्यामध्ये तो प्रिंट केलाय हा सिंगल ॲज आहे एक्झाम्पल हा आता बघा हा मल्टी डायमेन्शनल आहे 2 डायमेन्शनलच आहे हा पण फर्स्ट रो त्यामध्ये 1 2 3 4 आयटम इथं 4 आणि इथं 4 म्हणजे हा 3/4 चा मॅट्रिक्स आहे ओके एलिमेंट्स प्रिंट केले तर मल्टी डायमेन्शनल अरे मध्ये मल्टिपल इंडेक्स राहतात जेवढे आपण इंडेक्स वाढवू तेवढे ते डायमेन्शन्स वाढत जातात आपलं अरे कंप्लीट झालेलं आहे नेक्स्ट लेक्चरला आपण ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग करूया जर तुम्हाला काही डाउट्स असतील तर तुम्ही डाउट विचारू शकता थँक्यू फॉर वॉचिंग